जुलै महिना म्हणलं की आठवते ते टॅक्स रिटर्न फाईल करणे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की आपले टॅक्सेबल इन्कम कसे कॅल्क्युलेट करायचे, आपल्याला उत्पन्न कोणकोणत्या सोर्स मधून मिळते आणि टॅक्सेबल इन्कम आणि ग्रॉस टोटल इन्कम मध्ये काय फरक आहे. जर तुमचे रिटर्न तुम्ही स्वतः फाईल करत असाल किंवा सीए कडून करून घेत असाल, तरीही जर तुम्हाला टॅक्स रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही टॅक्स प्लॅनिंग जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता आणि टॅक्स वाचवू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला इन्कम हे 5 सोर्स मधून मिळतं. पहिला सोर्स आहे सॅलरी इन्कम. तुम्ही जर सॅलरीड असाल तर तुमच्या एम्प्लॉयर कडून तुम्हाला फॉर्म 16 मिळत असेल. दुसरा सोर्स आहे बिझनेस इन्कम. तिसरा सोर्स आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. याच्यामध्ये तुमचं डिव्हिडंड किंवा तुमची जर एफडी असेल तर त्याच्यातला इंटरेस्ट हे तुमचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे. चौथा आहे कॅपिटल गेन. कॅपिटल गेन याचा अर्थ जर तुमची कुठली ऍसेट्स असेल, घर असेल, शॉप असेल, लँड असेल, म्युच्युअल फंड्सचे युनिट्स असतील, स्टॉक्स असतील, जर ते तुम्ही फायनान्शियल इयर मध्ये सेल केले, मागच्या वर्षात सेल केले, त्याच्यातून जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट हा कॅपिटल गेनच्या अंडर तुम्हाला दाखवावा लागतो. आणि पाचवं म्हणजे हाऊस प्रॉपर्टी मधलं इन्कम. याचा अर्थ तुमची जर कुठली प्रॉपर्टी असेल आणि तुम्ही रेंटने दिली असेल तर ते रेंटल इन्कम हे तुम्हाला या सोर्सच्या अंडर दाखवावं लागतं. तर आता होतं असं की जर तुम्ही सॅलरीड असाल तर तुम्हाला फॉर्म 16 हा तुमच्या एम्प्लॉयर कडून मिळतो. पण आणि ते फॉर्म 16च्या इन्कम आणि टॅक्स नुसार आपण प्लॅनिंग करतो. पण कधी कधी काय होतं की बिझनेस बिझनेस इन्कमचं नाही पण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, तुमचं एफडीचं इंटरेस्ट, तुम्ही वर्षभरात बरेचसे ट्रान्झॅक्शन करत असाल, स्टॉक सेल करत असाल, म्युच्युअल फंड सेल करत असाल, तर त्याच्यातून होणारा नफा किंवा तुमचं रेंटल इन्कम हे तुमच्याकडून स्किप होतं. आणि ह्याच्यामुळे तुमचं ग्रॉस टोटल इन्कम हे नक्की किती आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला चुकतं. तर फॉर एक्झाम्पल आपण असं अजून करू की इन्कम फ्रॉम सॅलरी आहे 5 लाख रुपये, तुमच्या फॉर्म 16 मध्ये 5 लाख रुपये इन्कम आहे. पण तुमचं एफडीचा इंटरेस्ट आहे 50,000 रुपये. तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये रेंट मिळत आहे, म्हणजे 1,20,000 तुमचं हाऊस प्रॉपर्टी मधलं इन्कम झालं. तुम्ही वर्षभरात कुठले स्टॉक सेल केले, म्युच्युअल फंड सेल केले, त्याच्यातून फॉर एक्झाम्पल 20,000 तुम्हाला प्रॉफिट झाला. तर हे जे अदर इन्कम आहे हे बऱ्याचदा स्किप होतं. त्याच्यामुळे तुमचं ग्रॉस टोटल इन्कम हे नक्की किती आहे हे कॅल्क्युलेट करायला चुकू शकतं. हे इन्कम पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आता 6,90,000वर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे का? तर नाही. इन्कम टॅक्स आपल्याला काही डिडक्शन्स अलाउड करतो. आणि तुमचं टॅक्सेबल इन्कम तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता, तर काही डिडक्शन्स तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. जर तुमचं ओल्ड रिजिम असेल तर ओल्ड आणि न्यू रिजिमचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर जर ओल्ड रिजिम किंवा न्यू रिजिम कुठलंही रिजिम घेतलं तर 50,000 पर्यंत तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. हे प्रत्येकाला मिळतं. एटीसी च्या अंडर तुम्हाला मॅक्झिमम 1,50,000 रुपये डिडक्शन मिळू शकतं. 80D मध्ये कव्हर होतं तुमचं हेल्थ इन्शुरन्सचं प्रीमियम. तुमचं हाऊसिंग लोन असेल, हाऊसिंग लोनचे इंटरेस्ट जर तुम्ही पे करत असाल तर ते पण तुम्हाला डिडक्शन मिळतं. एनपीएस मध्ये तुम्हाला 50,000 मॅक्झिमम डिडक्शन मिळू शकतं. आणि एटीसी मध्ये काय काय कव्हर होतं, तर समजा लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचं प्रीमियम आहे, तुमचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, तुमच्या एम्प्लॉयर कडून जो पीएफ डिडक्ट होतो तो आहे, म्युच्युअल फंड्सचे ईएलएसएस स्कीम मध्ये जर तुम्ही काही पैसे टाकले असतील तर ते कव्हर होतं. युलिप्स म्हणजे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन्स कव्हर होतात. एफडीज जे टॅक्स सेव्हर आहेत, ज्याला मिनिमम लॉक इन 5 इयर्स आहे, ते कव्हर होतं. एनपीएस चं सेपरेट आपल्याला डिडक्शन मिळतं. हाऊसिंग लोनचं प्रिन्सिपल इंटरेस्टचं वेगळं डिडक्शन मिळतं आणि हाऊसिंग लोन प्रिन्सिपलचं एटीसी मध्ये डिडक्शन मिळतं. तर या सगळ्या डिडक्शन्स
जेव्हा तुम्ही ग्रॉस टोटल इन्कम मधून लेस करता तेव्हा तुमचं येतं टॅक्सेबल इन्कम. आणि या इन्कम नुसार तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर आता जर तुम्ही इतर इन्कम गृहीत धरले नाही, तर काय होईल? तुमचं ग्रॉस टोटल इन्कम काढायला चुकेल. जी डिडक्शन्स तुम्ही प्लॅनिंग नीट करू नाही शकणार आणि टॅक्स कॅल्क्युलेशन पण चुकेल. म्हणून त्याला सगळे इन्कम लक्षात घ्यायचे आहेत. आणि ह्याच्यामुळेच आपण ओल्ड टॅक्स रिजिम चूज करायचं का न्यू टॅक्स रिजिम चूज करायचं, हा डिसिजन आपण तेव्हाच घेऊ शकणार आहे जेव्हा आपल्याला आपल्या इन्कमचा अंदाज असणार आहे. परफेक्ट इन्कम तर कोणी कॅल्क्युलेट नाही करू शकणार, पण अंदाज असतो की आपले किती एफडी आहेत, किंवा मागच्या इन्कम टॅक्सच्या कम्प्युटेशन मधून आपण बघू शकतो की किती आपल्याला मागच्या वेळेस आपलं अदर इन्कम किती होतं, आता किती होणार आहे. हे सगळं जर आपल्याला अंदाज आधीच आला, तर आपण आपल्या टॅक्सचं जास्त चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो की आपल्याला कधी कुठली इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते. किंवा जरी आपले सगळे इन्व्हेस्टमेंटचं तयारी झाली असेल, तरी मुळात टॅक्स किती भरायचा आहे हे जरी आपल्याला लक्षात आलं, तरी त्याच्यासाठी आपण काही पैसे दर महिन्याला बाजूला काढू शकतो, जेणेकरून जुलैमध्ये आपल्याला एकदम टॅक्स भरायचं बर्डन येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.